नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या दुनियेत तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सगळ्यांचीच आवडती असणारी कोथिंबीर वडी कशी बनवायची ते। आज आपण पाहणार आहोत कोथिंबीर वडी उकडण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आणि त्याचबरोबर ही आपली कोथिंबीर वडी अजिबात तेलकट होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात असलेल्या साहित्यांपासून म्हणजेच कमी साहित्यात आपली ही खुसखुशीत आणि कुरकुरीत आळू वडी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी मी इथे घेतलेले आहेत 2 जोडी कोथिंबीर। कप प्रमाणात 5 कप ही कोथिंबीर आहे। कोथिंबीर निसली त्यानंतर ती ओबडधोबड चिरली आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। जास्त पालेवाली कोथिंबीर वडीसाठी घ्यायची। त्यानंतर मी इथे एक पेस्ट बनवून घेतलेली आहे। यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेलं आहे। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे तुम्ही खलबत्त्यात जरी वाटून घेतलं तरी देखील चालेल। आता ही पेस्ट मी सर्व कोथिंबीरीला छान अशी लावून घेणार आहे, म्हणजे ती सर्व पेस्ट कोथिंबीरीमध्ये छान मिक्स करून घ्यायची। इथं मी पेस्ट व्यवस्थित मिक्स केली आहे। आता मी या कोथिंबीरीमध्ये घालून घेत आहे 1.5 वाटी बेसन पीठ। 1 कप बेसन पीठ आहे। कपाने मेजरमेंट केलं, तुम्ही तुमच्या घरात असलेली वाटी कप कशानेही मेजरमेंट घेऊ शकता। त्यानंतर घेत आहे 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ आपण हे वड्या कडक होण्यासाठी केलेलं आहे। तुम्हाला तांदळाचं पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याऐवजी बाजरीचं पीठ घातलं तरी देखील चालेल। बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ दोन्ही नसेल नाही घातलं तरी देखील चालेल। आता मी घातलेलं आहे पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ यामध्ये मी घालून घेतलेले आहे। आता आपण हे सर्व मसाले आणि घातलेलं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ एकजीव करून घेऊयात। कोथिंबीरीसोबत छान असं कोथिंबीरीला चोळून घेऊयात। पाणी आत्ताच घालायचं नाही। बरेच जण हा मसाला मिक्स करतानाच, बेसन पीठ वगैरे मिक्स करतानाच तेल घातलं जातं कोथिंबीर वडीत। तसं करायचं नाही। तसं केलं ना तर कोथिंबीरीची वडी जास्तच तेलकट बनते। आता आपण आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाणी यामध्ये मी घालून घेत आहे। मोजून 4 चमचे पाणी मी या कोथिंबीर वडीसाठी यामध्ये घातलेलं आहे। आत्ता 2 चमचे इथे मी पाणी घातलेलं आहे। आत्ता त्या पाण्यामध्ये पीठ भिजवून घेत आहे। शक्यतो कोथिंबीरीमध्ये जेवढं मॉइश्चर असतं त्यातच पीठ भिजवण्याचा प्रयत्न करायचा, पण खूपच कोरडं झालं तर अगदी लागेल तसं थोडंसं पाणी वापरून आपल्याला कोथिंबीर वडीसाठी पीठ बनवून घ्यायचं। या थिकनेसचं एवढ्या पद्धतीने घट्टसर पीठ मी कोथिंबीर वडीसाठी बनवून घेतले। त्यानंतर मी यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल आणि तेलामध्ये आता आपण हे वड्यांचं पीठ थोडंसं मळून घेऊयात। अशा पद्धतीने कोथिंबीर वडीच्या पिठाला तेल लावून घेतलं की पीठ चिकट होत नाही, थापताना सोपं पडतं। आता वड्या उकडण्याची पहिली पद्धत पाहूयात। त्यासाठी मी एक ताट घेतले, ताटामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आणि या ताटाला आपण तेलाने छान ग्रीस करून घेऊयात, म्हणजेच वड्या खाली चिटकणार नाहीत। ताट व्यवस्थित ग्रीस झाल्यानंतर जेवढं आपण पीठ तयार केलं होतं त्यातलं अर्ध पीठ मी इथे ताटामध्ये घालून घेत आहे। हे पीठ आता आपल्याला यामध्ये ताटामध्ये थापून घ्यायचं आहे। ताटामध्ये कोथिंबीरीचं पीठ थापताना हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजेच हे पीठ हाताला जास्त चिटकत नाही। आता मी या ताटामध्ये पीठ थापून घेत आहे। पीठ थापताना आहे ना 1 इंच किंवा 1 इंचापेक्षा अगदी थोडंसं कमीच ह्याचा थर, ह्याची जाडी आपल्याला ठेवायची आहे, म्हणजेच वड्या छान कुरकुरीत अशा तळल्या जातात आणि व्यवस्थित शिजल्या देखील जातात। मी इथे ताटात पीठ थापून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी हे पीठ एकसारखं करून घेत आहे। सर्व ताटात घातलेलं पीठ एकसारखं करून घ्यायचं आणि त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे तीळ। तीळ आहे ना ताट ग्रीस केल्या खाली जरी घातलं तरी देखील चालेल, विसरून राहिलं होतं म्हणून मी इथं वरती भरपूर असं तीळ लावून घेत आहे आणि थोडंसं हाताने प्रेस करते, म्हणजेच ते चिटकलं जाईल व्यवस्थित। त्यासाठी तुम्ही ताटाला आपण ग्रीस केलं ना तेव्हा देखील लावलं तरी छान लागतात आणि हे तीळ वरून लावलं ना खूप सुंदर आपल्या वड्या दिसतात। आता आपण ह्या वड्या उकडण्यासाठी ठेवूयात। वड्या उकडण्यासाठी मी एक पातेलं घेतलं। पातेल्यामध्ये पाणी आधीच उकळत ठेवलेलं होतं। पाणी एकदम उकळतं ठेवायचं,
खूप थंड पाण्यात डायरेक्ट वड्या ठेवायच्या नाहीत, त्या व्यवस्थित उकडल्या जात नाहीत त्यामुळे. आणि आता हे ताट या पातेल्यावरती अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. ताट जर छोटा असेल ना, स्टँड ठेवायचं आणि त्यावरती ताट ठेवायचं. आता ताट ठेवल्यानंतर त्यावरती झाकण ठेवलं आहे आणि 15 मिनटं ह्या वड्या आपण शिजवून घेणार आहेत. आता दुसरी पद्धत बघूयात. मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, उंडा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने हातावरती गोलाकार देऊन घेत आहे. तुम्ही हा चपाती लाटायचा पळपट असतो त्यावरती गोलाकार देऊन घेतला तरी देखील चालेल. असा गोलाकार दिलेला आहे आणि त्यानंतर मी यावरती लावून घेणार आहे तीळ. ही दुसरी पद्धत आहे. ही दुसरी पद्धत आहे ना, वड्या करायला सोपी जाते खूप जास्त स्वयंपाक असेल तर, आणि गॅसची देखील बचत होते. यावरतून मी तीळ लावून घेतलेला आहे. आता दुसरी देखील मी अशाच पद्धतीने कोथिंबीर वडीसाठी वळकुटी बनवून घेतलेली आहे. आता ही उकडायची कशी, तर आपण जेव्हा वरण भाताचा कुकर लावतो त्यावरती हा डब्बा ठेवायचा आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. जेवढ्या वरण भातासाठी शिट्ट्या लागतात तेवढ्याच ह्या वड्या उकडण्यासाठी शिट्ट्या सफिशियंट होतात. तुमच्याकडे एक्स्ट्रा डबा नसेल तर तुम्ही एखादी झाकणी असते त्यावरती अशा पद्धतीने वड्या ठेवून उकडल्यात तरी देखील चालेल. 15 मिनटं झालेले आहेत. आता मी वड्या चेक करून घेत आहेत. वड्या चेक करण्यासाठी काय करायचं, आपली जी मेथड आहे तीच, चाकू आतमध्ये घालून पाहायचं आणि तुम्ही पाहू शकता काहीच चिकटलेलं नाही आहे चाकूला, म्हणजेच आपल्या वड्या परफेक्ट अशा झालेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा, हळूवारपणे ती प्लेट काढून घ्यायची आणि थंड होऊन द्यायची. आणि ज्या आपण कुकरच्या डब्यामध्ये वड्या उकडल्या होत्या त्याचा देखील डब्बा काढला आहे आणि तुम्ही त्या देखील वड्या पाहू शकता. आता आपण ही प्लेट थंड झाली आहे. आता या वड्या चिरण्यासाठी घेऊयात. त्यासाठी काय करायचं, चाकूने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. तेल लावलेलं असतं त्यामुळे अजिबात वड्या चिटकत नाहीत. तुम्ही इथे पाहू शकता किती एकसारख्या पद्धतीने हे निघलेलं आहे. आता एक प्लेट घेतली, ताट घेतलं मोठं, त्यावरती हे पलटी मारून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. अजिबात चिटकलेल्या नाही, व्यवस्थित शिजलेल्या आहेत. अजिबात अशा ओलसर वगैरे झालेल्या नाहीत. आणि हे मी पहा कशा पद्धतीने हँडल करते तरी ते अजिबात तुटत देखील नाही आहेत. आता मी या कापून घेणार आहे, त्याच्या वड्या बनवून घ्यायच्या. त्यासाठी मी अशा पद्धतीने 1-1 इंचाचं अंतर सोडून मी इथे वड्या बनवणार आहेत. अशा पद्धतीने उभ्या चिरून घेतल्या की आडव्या देखील मी अशा पद्धतीने चिरणार आहे. जशी आपली चौकटी वही असते ना, तशा पद्धतीने वड्या मी इथे काढून घेणार आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही षटकोनी देखील वड्या करू शकता किंवा गोल आकार करू शकता. तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जसे आवडतात तसे याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. आता त्यानंतर ज्या कुकरच्या डब्यात आपण वड्या बनवल्या होत्या त्या करूयात. तर ह्या वड्या तुम्ही पाहू शकता मी हाताने अगदी सहज उचलून पाहत आहे. एक चिकट झालेला नाहीत. मेन पॉईंट, कुकरमध्ये वड्या बनवायच्या म्हटल्या तर बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, कुकरमधलं पाणी यामध्ये गेलं तर वड्या खराब होतील, पण तसं काहीच झालेलं नाही आहेत. ह्या देखील एकदम सुक्या छान वड्या झालेल्या आहेत. आणि मी इथं वड्या कट करून घेते आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशा वड्या त्याच्या कट होत आहेत. अजिबात चिकट झालेला नाही किंवा तुकडे देखील त्या वड्यांचे पडत नाही आहेत. फक्त कुकरच्या डब्यावरती झाकण ठेवलेलं होतं मी वड्या उकडताना. आणि कुकरमधल्या देखील वड्या खूप सुंदर झाल्यात आणि ज्या आपण प्लेटमध्ये शिजवल्या होत्या त्या देखील खूप छान झाल्यात. आता सर्व वड्या मी इथं कट करून घेतल्यात. आता आपण कोथिंबीर वड्या तळून घेऊयात. कोथिंबीर वड्या तळण्यासाठी मी तेल इथं कढईमध्ये गरम करून घेतलं. त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेममध्ये आपल्याला कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्यात. कोथिंबीर वड्या मी आता या तेलामध्ये सोडून घेत आहे. तुम्हाला जर कोथिंबीर वड्या तळताना भीती वाटत असेल तर अशा झाऱ्यामध्ये घ्यायच्या आणि थोड्याशा अलगदपणे तेलामध्ये सोडायच्या, म्हणजे हाताला देखील चटका बसत नाही. थोड्याशा मी आलती पलटी करून घेणार आहे. 3 ते 4 मिनटात छान अशा आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तळून तयार होतात. तुम्हाला नसेल तळायला आवडत, नाही तळता म्हणजे न तळता जरी वड्या खाल्ल्यात तर खूप सुंदर लागतात. तळून देखील खूप सुंदर लागतात. मला तळलेल्या कोथिंबीरीच्या वड्या आवडतात. तुम्हाला कशा आवडतात हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. इथं कोथिंबीर वडी छान अशी तळून झालेली आहे आणि मी आता हे कढईमधनं काढून घेत आहे. तेल व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आणि त्यानंतर टिश्यू पेपरवरती आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या काढून घ्यायच्या आहेत. किती सुंदर दिसतंय तुम्ही पाहू शकता कोथिंबीर वडी आपली. आणि मी सर्व कोथिंबीर वडी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि तयार आहेत आपल्या कोथिंबीर वडी. आणि तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी, किती सुंदर आपली कोथिंबीर वडी दिसत आहे. अजिबात तेलकट झालेली नाही, त्याबरोबरच तुकडे देखील पडलेले नाहीत. आणि 2 वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या आपण वड्या उकडण्याच्या.
कोथिंबिरीची वडी आहे ना, नारळाच्या चटणीसोबत खाल्ली ना तर अजून छान लागते आणि अशीच खायला तर भन्नाटच लागते. जर तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याचबरोबर अशा छान छान रेसिपींसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.